क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। हिमायतनगर हदगाव येथे पत्रकार गौरव व सन्मान सोहळा उत्साहात संपन्न। आमदार बाबूराव कदम कोहडीकर यांच्या हस्ते पत्रकारांचा सन्मान। पत्रकार भवनासाठी 20 लाखांचा निधी जाहीर। हदगाव येथे पत्रकार गौरव व सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमात माननीय आमदार बाबूराव कदम कोहडीकर यांच्या हस्ते हदगाव व हिमायतनगर तालुक्यातील पत्रकारांचा सन्मान चिन्ह, शाल, श्रीफळ देऊन आदरातिथ्य करण्यात आला। कार्यक्रमात बोलताना आमदार कोहडीकर यांनी पत्रकारांप्रती आपले विशेष प्रेम व्यक्त केले। तालुक्यात पत्रकार भवन उभारण्यासाठी 20 लाख रुपयांचा निधी देण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले। तसेच तालुका स्तरावर एक नोंदवही ठेवण्यात येणार असून पत्रकारांनी आपल्या अडचणी व समस्या त्यामध्ये नोंदवाव्यात। त्या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन योग्य त्या उपाययोजना केल्या जातील असेही त्यांनी स्पष्ट केले। या प्रसंगी मराठी पत्रकार दिनाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले। महाराष्ट्रात 6 जानेवारी रोजी मराठी पत्रकार दिन साजरा केला जातो। मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र दर्पण 6 जानेवारी 1832 रोजी सुरू करणारे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ हा दिवस पाळला जातो। जांभेकर यांनी दर्पण हे मराठी व इंग्रजी अशा द्विभाषिक स्वरूपात प्रकाशित करून समाजाला सत्य व तर्काधिष्ठित माहिती देण्याची परंपरा सुरू केली। समाज सुधारणेसाठी आवाज उठविणे आणि समाजाला योग्य दिशा देणे हा त्यांच्या पत्रकारितेचा मूलभूत उद्देश होता। मराठी पत्रकार दिन हा केवळ पत्रकारितेचा उत्सव नसून पत्रकारितेची सामाजिक जबाबदारी, मूल्य आणि नैतिकतेची आठवण करून देणारा दिवस आहे। महाराष्ट्रातील बौद्धिक जागृतीला दिशा देण्यात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे मोलाचे योगदान आहे। त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। कार्यक्रमाला स्थानिक मान्यवर, पत्रकार बांधव आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी YD येणेकर, हिमायतनगर, नांदेड। जन्मदिवस आपण दर्पण दिन म्हणतो, पत्रकार दिन, परंतु त्या दिवशी मी बाहेरगावी असल्यामुळे मी आमच्या जिल्हा प्रमुखांना सुद्धा सांगितलं होतं की आपण एक पुढच्या 10-15 दिवसात, 8 दिवसात ज्यावेळेस महापालिकेची गडबड होती, तर निश्चितच पत्रकारांचा सत्कार करायचा आणि परत मग ते रिझल्ट 16 तारखेच्या नंतर आम्ही 26 जानेवारीच्या पहिले घ्यायचा होता। असं करीत थोडासा लांबला। मी दिलगिरी व्यक्त करतो। सर्व या कार्यक्रमासाठी पत्रकार बांधव तर आलेलेच आहेत। त्याचबरोबर योगायोगानं आज आमचे दिघे साहेब यांचा जयंतीनिमित्त त्यांना सुद्धा विनम्र अभिवादन करतो। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।